पायी चाललेली भक्ती, मथुरपर्यंत पोचलेली श्रद्धा. पाय थकले तरी मन थांबत नाही. स्वप्न मोठं असेल तर अंतर भासत नाही. रस्ते ओरडतात, अरे माघारी फिर, पण वेड मन म्हणतं मथुर तिकडे बसलाय, पुढे चल. आज मी इथं उभा आहे तो प्रवास सांगायला, जो फक्त 300-350 किलोमीटरचा नाही, तर तो एक निष्ठेचा, वेडेपणाचा आणि खऱ्या चाहत्याच्या मनाचा प्रवास आहे. माझा मित्र विशाल मोरे युट्यूबर आहे, पण आज तो इथे उभा आहे स्वतःची ओळख सांगायला नव्हे, तर खरा चाहता कसा असतो हे दाखवायला. मथुर हे नाव घेतलं की शर्यतीचं मैदान आठवतं, माती उडते, श्वास रोखून धरलेले क्षण आठवतात. मथुर म्हणजे फक्त एक बैल नाही, तो म्हणजे शौर्य आहे, सातत्य आणि जिद्दीचं जिवंत प्रतीक आहे. अशा मथुरला भेटण्यासाठी विशाल मोरेने गाडी निवडली नाही, बस निवडली नाही, रेल्वेचा पर्यायही नाकारला. त्याने निवडला पायी चालण्याचा रस्ता. कारण काही भेटी आरामात होत नाहीत, त्या भेटींसाठी त्रास सहन करावा लागतो आणि तेव्हाच त्या भेटी